आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि आता संध्याकाळच्या बातम्यांची सुरुवात करूयात बुलढाण्यातल्या एका बातमीनं। शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता चकमकी झडायला सुरुवात झाली। बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटात तुफान राडा झाला। शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा समारंभ होता। या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा उपस्थित होता। त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची वाद घालायला सुरुवात केली। काही काळ बाजार समितीमध्ये गोंधळाचं वातावरण होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचाही प्रयत्न केला। पोलिसांनी काही राडेबाजांना लाठ्यांचा प्रसादही दिला, कारण इथे खुर्च्यांची फेकाफेकी आणि तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला। आज आम्हाला कोणावरही टीका टिप्पण्या करायच्या नव्हत्या, कोणावरही बोलायचं नव्हतं। आम्ही कोणावर बोललोही नाही। फुटीर गटाचे लोक या ठिकाणी आलेत आणि यांनी हायदोस घातला, तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे। आमचे लोक काय भांडण करायला गेले नव्हते। आमचे लोक फक्त तिथे एवढ्याच करता बसले होते की तुम्ही अपशब्द बोलला की तुम्हाला समज द्यायची होती। त्यांनी जर चांगलं बोललं असतं आम्ही कशा तिकडे आमचे लोक कशा तिकडे गेले असते। आमचं अजूनही आव्हान आहे की तुम्ही तुमचा पक्ष चालवा, आम्ही तुमचा पक्षाला आडवा येत नाही। तुमची विचारधारा काँग्रेसची सेनेची तुम्ही सांभाळत बसा, आमची हिंदुत्व आम्ही सांभाळणार आहे, पण आमचे नावाचे किंवा आमचे उल्लेख त्या ठिकाणी नको। आज आम्हाला कोणावरही टीका टिप्पण्या करायच्या नव्हत्या, कोणावरही बोलायचं नव्हतं। आम्ही कोणावर बोललोही नाही। फुटीर गटाचे लोक या ठिकाणी आलेत आणि यांनी हायदोस घातला, तर हे या पद्धतीचं जे वातावरण या ठिकाणी त्यांनी केलं हे चुकीचं आहे। दसरा मेळाव्याच्या वरून राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाले। दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आला। पालिकेने त्याला अजून परवानगी दिलेली नाही, तर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटानं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरू केली आहे। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पालिकेकडे तशा प्रकारचा अर्ज केलाय, तर राज ठाकरे यांनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा अशी विनंती मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केली। त्यामुळे नेमका शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा कुणाचा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यावेळेला मी शेवटचा शिंदे साहेबांशी बोललो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या संदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही। त्याच्यानंतरही झालेली डेव्हलपमेंट आहे। त्या काळामध्ये मी सिंधुदुर्गमध्ये होतो, त्याच्यामुळे मुंबईला गेल्यानंतर शिंदे साहेबांचं ह्या संदर्भातलं काय मत आहे ते विचारून नंतर मी आपल्याला या संदर्भातली माहिती दिली। समजा हजारो आणि लाखोच्या संख्येने लोक आले तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही आमची नाहीये, ही राज्य सरकारची। आणि हा पेच कोणी निर्माण केला आणि हा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय हे तुम्हाला सर्वांना ते जाणत आहे। वस्तुस्थिती अशी आहे की जी लोक सांगतायत आमच्यासाठी का हा प्रयोग नवीन नाहीये। तुम्हाला कदाचित आपण सर्व प्रेक्षकांना मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की 2014 साली पण हा प्रयोग झाला ना। मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण हा प्रयोग झाला। त्यावेळीच भारतीय जनता पार्टी तेच आशिष शेलार तेच चेहरा पुढे समोर आणण्याचा प्रयत्न केलेला मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी। आज राज्याचे उपमुख्यमंत्री त्या काळामध्ये तर मुख्यमंत्री होते, तरी देखील मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न त्यांनी केला ना, पण ते कुठे यशस्वी झाले। त्या दिवशीची जी मेळाव्याची परवानगी आहे ती शिवसेनेला आहे। मुळात वाद आहे की शिवसेना कुठली, एकनाथ शिंदेची शिवसेना का उद्धव साहेबांची शिवसेना, हा मुळात वाद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वादावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकत नाही। राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नवीन सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांमध्ये बदल केलेत। आता शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेली 12 राज्यपाल नामनिर्देशित आमदारांची यादी रद्द करण्यासंदर्भात पत्र दिलंय, तर दुसरीकडे ही यादी रद्द केल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते असा इशारा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे। गेली 1.5 वर्ष झाले ही यादीवर निर्णय अंतिम राज्यपाल महोदयांनी घेतलेला नाही आणि फेटाळलंही नाही। याचाच अर्थ ती यादी अजूनही राज्यपालांच्या विचाराधीन आहे, पूर्वी पाठवलेली। आणि अशा परिस्थितीमध्ये यादी रद्द करणं हा आता जर कॅन्सल केली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, न्यायालयात दाद मागू की आमची यादी का रद्द केली आणि उद्या घेणारी जी मंडळी आहे
त्याच्यावरही आक्षेप येईल. म्हणजेच शेवट सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला या संदर्भात लढावं लागेल, दाद मागावी लागेल. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या घरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळेला रावसाहेब दानवे यांनी दुसरा कोणताही राजकीय पक्ष फोडण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. पण जर कोणी आम्हाला मदत करण्यासाठी यायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार असल्याचंही दानवे यांनी आवर्जून सांगितलं. मूळ शिवसैनिक आमच्याकडे आलेत आणि आता आम्ही बहुमतात आहे. आत्ता आम्हाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टी पक्षही फोडत नाही. पण कोण्या पक्षात फूट पडत असेल ते जर आम्हाला मदत करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहे. गणपती उत्सवामध्ये सगळेच लोक एकत्र येतात आणि एकमेकाच्या घरी जातात. देवेंद्रजीची आणि अशोक चव्हाणाची एका तिसऱ्या माणसाच्या घरी भेट झाली आणि त्याचे अर्थ असे लावले जाऊ लागले. पण जर त्यांच्यामध्ये असंतोष असेल तर आम्ही त्याचा आत्ता काही उपयोग करणार नाही. पण आम्हाला जेव्हा गरज पडेल, उपयोग होईल, तेव्हा आम्ही नक्कीच जेवढे कोणते असंतुष्ट गट असतील त्याचा भारतीय जनता पार्टीला तेव्हा उपयोग करून घेऊ. आज आम्हाला कोणाची गरज नाही आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नेहमीप्रमाणे आपली स्पष्ट भूमिका मांडली. राज्यपालांना आम्ही 12 नावांची यादी दिली होती, मात्र त्यावर राज्यपालांनी काहीही केलं नाही. त्याचबरोबर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद घालून चालणार नाही, मात्र सत्ताधारी आपली ताकद वापरत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्याचबरोबर राजकारणात राज कपूरसारखे शोमॅन आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी नेत्यांच्या गणपती दर्शनावरूनही टीका केली. पाठीमागं लोकशाही पद्धतीनं आलेल्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून नावं दिलेली होती. आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो. ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही. आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढा अधिकार आहे. आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. जनतेने ठरवायचे की हे लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे का. शिवसेनेची स्थापना ज्या दिवशी झाली त्यावेळेसपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच तिथं सभा व्हायच्या आणि बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्या शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलेलं होतं की इथून पुढं ही शिवसेना हे उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. शेवटी कुणाचा तरी पहिल्यांदा एकाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. अशा पद्धतीनं त्याच्यात वाद तर घालून चालणार नाही. शेवटी जनता, सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठीशी आहे ते शिवाजी पार्कच्या सभा झाल्यानंतरच लक्षात येईल. स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं माझी अशोकरावांशी भेट झाली नाही, अशोकरावांनी सांगितलं झाली नाही. माझं म्हणणं आहे की काँग्रेसच्या परीनं काम करते, जो तो पक्ष आपापल्या परीनं काम करताय आणि जनतेला जे मनात असेल त्या पद्धतीनं जनता त्यांना निवडून देण्याचं काम करेल. बातमी धुळे जिल्ह्यातून. दादा भुसे यांच्या धुळे जिल्ह्याला जो दौरा झाला त्या दरम्यान शेतकरी आक्रमक झाल्याची घटना घडली. दादा भुसे साक्री तालुक्यातल्या कासारे गावात उद्घाटनासाठी गेले असता शेतकऱ्यांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. तसंच 50 खोके मंत्री ओके अशा घोषणा सुद्धा यावेळेला शेतकऱ्यांनी दिल्या आणि दादा भुसे यांचा निषेध केला. यावेळेला मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावलं, मात्र आक्रमक शेतकऱ्यांनी दादा भुसे यांचं काहीही ऐकलं नाही. अमरावतीतल्या लव जिहाद प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट हाती येते. अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू मुस्लिम विवाह हा आता बेकायदा ठरवण्यात आला आहे. या लग्नासाठी बोगस कागदपत्र बनवण्यात आली होती. शिवाय बनावट काझीच्या हातून लग्न लावण्यात आलं होतं. त्यामुळे हे लग्न लावून देणाऱ्या चंद्रवीला विवाह संस्थेच्या विरोधात अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीत एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीनं निकाह लावून दिल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दुर्दैव पोलिसांचं एवढे मोठे पोलीस अधिकारी असताना ते सर्टिफिकेट खरं मानतात आणि त्या लग्न करणाऱ्या त्या मुस्लिम युवकाला संरक्षण देतात, ही सर्वात वाईट गोष्ट आहे. मी तक्रार केल्यानंतर क्राईमच्या पीआयला सुद्धा हे सिव्हिल मॅटर आहे असं सांगून माझी बोळवण करावीशी वाटली. पुन्हा पाठपुरावा सीपींकडे केल्यानंतर शेवटी अखेर त्यांना गुन्हा दाखल करावा लागला. आता त्याच्या मुसक्या बांधल्या पाहिजे. सिन्नरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जबरदस्त पूर आला होता आणि या पुरानं स्थानिकांचं प्रचंड नुकसान झालं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. इथल्या झालेल्या नुकसानीची त्यांनी स्वतः पाहणी केली. यावेळेला सोमवारपर्यंत म्हणजे येत्या 3 दिवसात पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. जिल्हाधिकारी सीओ सगळ्यांच्या सोबत आहोत. सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत. तात्काळ पंचनामे करा. काही पंचनामे झालेले आहेत. पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे. पंचनामे झाल्याबरोबर परवा सोमवारी सगळ्यांना आम्ही जी मदत प्राथमिक नियमानुसार आहे ते आम्ही त्या ठिकाणी देऊ. पंचनामे पूर्ण झाले की सगळ्यांना जी नियमानुसार आहे म्हणजे आपण जी कोल्हापूर सांगलीला मदत केली, जी कोकणामध्ये मदत केली, त्याच धर्तीवर या ठिकाणी आम्ही मदत करू. आजपर्यंत आयुष्य गेलं सर, एवढं कमवता आता आम्ही हादरलोय. आम्हाला सहाऱ्याची गरज आहे. आमच्या घरात काहीच राहिलं नाही. सिलेंडर, पैसा अडकत सगळं गेलं, काहीच नाही राहिलं. पण आता आम्ही हादरतो. आमची ताकद नाही राहिली आम्हाला कमवायला. आम्ही आयुष्य गेलं एवढं कमवता आता इथून पुढे आम्ही कधी कमवणार आहे? माझं तर कोणीच नाही, कमवतो मुलगा नाही, सून नाही, कोणीच नाही. माझं फक्त लुगडं राहिले, मला काहीच राहिलं नाही, फक्त लुगडं. वळूयात पुढच्या बातमीकडे. सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपये वसुली प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री नोरा फतेहची तब्बल 6 तास चौकशी केल्याचं कळतं. दिल्ली पोलिसांच्या EOW शाखेनं नोरा फतेहला समन्स बजावलं होतं आणि ती चौकशीसाठी हजर झाली. यावेळेला तिला तब्बल 50 प्रश्न विचारण्यात आले. आता 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहेत. सुकेशने फोर्टीज हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात नोरा फतेहला समन्स बजावलं होतं. यानंतर नोरा शुक्रवारी सकाळी तपास अधिकाऱ्यांच्या समोर जबाब नोंदवण्यासाठी हजर झाली. नोराची भविष्यात सुद्धा दिल्ली पोलिसांच्याकडून चौकशी केली जाऊ शकते. हाँ, कल उनको बुलाया था हमने और बेसिकली ये जो क्राइम सिंडिकेट जो बस्ट हुआ था, सुकेश चंद्रशेखर जो जेल से चला रहा था, उससे जुड़े हुए जितने भी कैरेक्टर हैं उनको बुला के और केस को पुख्ता करने के लिए ये पूछताछ हुई है. कल करीब 6 घंटे के आसपास पूछताछ हुई है. कॉपरेट तो कर रही है बट कुछ सवाल हैं जिनका जवाब अभी नहीं मिला है. तो हो सकता है और आगे भी पूछताछ करने की आवश्यकता हो. देखो, अभी तो वो यही बोल रही है कि मुझे नहीं पता था, जो मुझे चेन्नई में फंक्शन में बुलाया गया था कि इसके तार इस क्राइम सिंडिकेट से जुड़े हुए हैं. लेकिन अब सारी चीज़ें देखनी पड़ेंगी. जो गाड़ी या गिफ्ट वगैरह जो मिली हैं उनका क्या उपयोग हुआ, किस प्रकार से उनको लिया गया, किस एवज में लिया गया, तो सब चीज़ों का गहन अन्वेषण करके हम किसी नतीजे पे पहुँचेंगे. आणि आता बातमी आहे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांसाठी. कारण स्विगी आणि झोमॅटो या 2 अग्रगण्य फूड डिलिव्हरी ॲप्सची एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या दोन्ही ॲप्सकडून वाढत्या कमिशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागलेत. त्यामुळे हॉटेल मालक आता स्विगी आणि झोमॅटोसोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत. रेस्टॉरंट मालकांनी एकत्र येऊन स्विगी झोमॅटोवरून माघार घेतल्यास घर बसल्या फूड ऑर्डर करणं जवळपास अशक्य होऊ शकतं. 5 वर्षांपूर्वी स्विगी आणि झोमॅटोचं कमिशन जवळपास 12% इतकं होतं. 2019मध्ये हे कमिशन 20% पोहोचलं आणि सध्या ते सरासरी 25% पोहोचलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कमिशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकांना शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. होटल वाले पे तो काफ़ी परेशानियाँ आई है क्योंकि 25-30% इट इज़ नॉट वर्केबल, नॉट डूएबल एब्सोल्युटली. तो बहुत सा होटल वाले सोचते हैं क्या अपन अभी स्विगी जोमेटो का ये
ऑनलाइन जो बिजनेस हो रहा है तो वो बंद करे करके, क्योंकि इतने कमीशन दे के हम लोग को ये परवडता नहीं है, वैसा है। आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे 5 ऑक्टोबरपासून मुंबई कोल्हापूर विमान सेवा सुरू होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, येत्या 5 ऑक्टोबरपासून मुंबई कोल्हापूर विमान सेवा सुरू होते आहे। आठवड्यातून 5 दिवस ही विमान सेवा असणार आहे। दरम्यान कोल्हापूर गोवा आणि कोल्हापूर बंगळुरू ही विमान सेवा सुद्धा एकदा 5 ऑक्टोबरला कोल्हापूर मुंबई सेवा सुरू झाली की पुढच्या काही दिवसात ही या दोन ठिकाणची विमान सेवा सुद्धा सुरू होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे। स्टार एअरलाइन्स आणि अलायन्स एअर या विमान कंपन्या मुंबई कोल्हापूर एवढंच नाही तर अन्य दोन ठिकाणी सुद्धा म्हणजे कोल्हापूर गोवा आणि कोल्हापूर बंगळुरू या दरम्यान सेवा देणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि खरं म्हणजे परिसरातल्या लोकांची मुंबई आणि बंगलोरची विमानं नियमितपणे सुरू करावी आणि प्रामुख्याने मुंबईचं विमान सकाळी सुरू करावं अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजींकडे होती। मुंबईहून त्यांनी एअरपोर्टचं एका अर्थाने मेंटेनन्स किंवा वर्किंग ज्यांच्याकडे आहे त्यांना इथे बोलावून घेतलं, कारण स्लॉट मिळणं महत्त्वाचं असतं। आणि त्यांनी अदानी ग्रुपने आता हे मान्य केलेलं आहे की आपल्याला 5 ऑक्टोबरपासून ते सकाळचा मुंबईचा स्लॉट देतील। तेव्हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी किंवा अंबाबाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांकरता ही महत्त्वाची बातमी की 5 ऑक्टोबरपासून मुंबई कोल्हापूर विमान सेवा सुरू होते। पुढची बातमी एक अंगावर शहारे आणणारी, मध्य रेल्वेवर एक मोठा अनर्थ टळला आहे। CSMT भायखळा या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दगड आणि खडींनी भरलेला ड्रम लोकलला धडकला, मात्र सतर्क मोटरमननं आपत्कालीन ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला। मोटरमन अशोक कुमार यांनी तात्काळ ब्रेक लावल्यानं ड्रम गाडीला धडकला आणि मोठा आवाज आला। त्यानंतर लोकल ड्रमला धडकून पुढे जाऊन काही अंतरावर गाडी थांबली। सँडर्स रोड आणि भायखळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं रुळांवर 15 ते 20 किलो वजनाचा दगडानं भरलेला लोखंडी ड्रम ठेवला होता। भायखळा येथील RPF पोलिसात 154 अन्वये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोटरमन अशोक कुमार शर्मा यांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला आहे। पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सतीश मुळीक यांच्यावर येरवडा पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडगाव शेरी इथे राहणारे 40 वर्षीय चंद्रशेखर गलांडे यांनी पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार गलांडे यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। सतीश मुळीक हे चंद्रशेखर गलांडे यांच्या जमिनीचा खटला चालवत होते। गलांडे यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले होते, मात्र याबद्दल काही न करता उलट गलांडे यांची 60 गुंठे जमीनसुद्धा बिल्डरच्या नावे करण्यात आली। या व्यवहारात तब्बल 86 लाख रुपये न देता फसवणूक केल्याचा आरोप गलांडे यांनी केला आहे। यानंतर त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जी जमीन सोडवून देतो अशा पद्धतीने ते 15 लाख रुपये फिर्यादीकडून या सतीश मुळीक यांनी घेतलेले आहेत। असे एकूण 1 लाख रुपयाची फसवणूक ह्यांची झालेली आहे फिर्यादीची, आणि फिर्यादी वारंवार राहिलेले पैसे मागत असताना सुद्धा ते पैसे दिलेले नाही। याचा मानसिक त्रास त्या फिर्यादींना झाला आणि त्यामुळे त्यांनी काल झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि ते दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्यांचा जबाब घेतल्यानंतर त्यांनी या सतीश मुळीकांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिलेली आहे। आणि आता बातमी आहे जळगावमधून। होमवर्क केलेला नाही म्हणून खाजगी क्लासच्या शिक्षिकेनं 9 वर्षाच्या मुलाला अर्धनग्न करत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली। पल्लवी इदानी असं या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे।
या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या शिक्षिकेच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली. जळगाव शहरातील शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद झालाय. बळीराम पेठेतल्या कोठारी नावाच्या खाजगी क्लासमध्ये हा विद्यार्थी शिकण्यासाठी जातो. घरी दिलेला अभ्यास केला नाही या कारणावरून शिक्षिकेनं या 9 वर्षाच्या बालकाच्या अंगातून टी-शर्ट त्याला काढायला सांगितला आणि त्याला वर्गात उभं केलं. तसंच त्याला मारहाणसुद्धा करण्यात आली. आणि 323 कलम म्हणून त्यांनी असं काही दिलेलं आहे. पण जर कोणी दुसरा पालक तक्रार करत असेल तर आम्ही त्या टीचरवर गुन्हा दाखल करू. तर मी म्हटलं सर, मी पालक आहे ना, माझ्यावर तुम्ही पालक असून तुम्ही तक्रार घेत नाही म्हणे आम्ही असं करू शकत नाही, आम्ही फक्त त्याला वॉर्निंग देतो आहे. तर त्यांनी पण पोलिसांचं मला काही सहकार्य भेटलं नाही आहे. त्यांची तक्रार घेऊन आपण एक 323 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास चालू आहे. त्यामध्ये ज्या मॅडमने त्यांना मारलेलं आहे त्यांच्यावर पण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण घेतलेलं आहे. अधिक तपासांती पुढचा आम्ही कारवाई करू. वळूयात पुढच्या बातमीकडे. गोंदियातील अंजोरा इथे प्राथमिक शाळेत पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेवरून पालकांनी शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांसाठी असणारा पोषण आहार बनवताना इतका हलगर्जीपणा कसा केला जाऊ शकतो असा प्रश्न पालकांनी केला. तोंडे वगैरे काही म्हणतात अशा प्रकारचं या ठिकाणी पोषण आहारात प्रकरण घडलं. हा प्रकरण मला सुद्धा माहीत झालं. मी ते प्रकरण मला माहीत झाल्याच्या नंतर या ठिकाणी म्हटलं की जे आरती शिक्षक आणि या ठिकाणचे मुख्याध्यापक आणि पोषण आहाराची जे एक समिती आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती, तर ह्या लोकांनी त्याची देखभाल करायला पाहिजे आणि ज्या स्वयंपाकिनी आहेत त्यांनी ते अन्न साफ करायला पाहिजे. शाळेमध्ये अन्नामध्ये पाखरे आहेत अशी मला माहिती मिळाली, तर मी शाळेत येऊन भेट घेतली, तर ही घटना सत्य घडली. यांना जबाबदार सर्वात प्रथम मुख्याध्यापक आहेत. त्यांनी चौकशी करून अन्न तयार करायला पाहिजेत होता. नंतर त्या बाया आहेत त्यांना पण समजायला पाहिजे होते की पाखरा अन्नामध्ये पाखरे वगैरे जमा झाले तर आम्ही सर हा स्वयंपाक वगैरे नाही करत, पण त्यांनी केला तर त्यांच्यावर सक्त कारवाई करावी. जेवण नाही केला आणि घरी आले सगळे आणि त्यांनी आपल्या पालकांना सगळ्यांना सांगितलं की शाळेमध्ये असं जेवणाची म्हणजे हे आहे म्हणून. तर पालकांनी आम्हाला फोन केलं की मॅडम शाळेमध्ये असा प्रकरण घडला आहे, तुम्ही या म्हणून. आम्ही आल्यानंतर चेक केल्याच्या नंतर भात गिल्ला होता एकदम ओला आणि भाजीमध्ये सोंडे वगैरे होते आणि बाजूला भाजी वगैरे भात वगैरे पूर्ण फेकलेला होता. आता बातमी सोलापुरातून. सोलापूरमध्ये दोड्डी गावातून ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5000 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. या कारवाईत 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला गेला आहे. भीमराव राठोड यांच्या घरात आणि घराच्या समोरच्या 2 पत्र्यांच्या शेडमध्ये हातभट्टीची दारू जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपी भीमराव राठोडला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू व त्या हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळ पावडर असा एकूण 3,59,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एकूण 5,150 लिटर हातभट्टी दारू जी त्या सदर आरोपीने रबरी ट्यूब, प्लास्टिक कॅन व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवणूक केली होती ती जप्त करण्यात आलेली आहे. तसेच प्लास्टिक गोण्यांमध्ये साठवणूक केलेली गूळ पावडरही विभागाने जप्त केलेली आहे. तिकडे यवतमाळमध्ये महल्ले दाम्पत्याची फोर्ब्सनं दखल घेतली आहे. आर्णी तालुक्यातल्या वरुडमध्ये राहणाऱ्या पंकज महल्ले आणि श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्यानं ग्रामहित नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीचं नाव थेट फोर्ब्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. बाजारपेठेत शेतकऱ्यांची होणारी लूट लक्षात घेऊन त्यांनी ही कंपनी सुरू केली. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची साठवणूक करता येते. याचा जवळपास 3,000 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फायदा घेतला आहे. माल साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू लागला आहे आणि अर्थातच शेतकऱ्यांचा मोठा फायदाही होतोय. ग्रामीणने गाव पातळीवर शास्त्रीय साठवणुकीची व्यवस्था व त्याचबरोबर
त्यांना इन्स्टंट पोस्ट हार्वेस्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 महिन्यानंतर मिळणारा जो वाढीव भाव आहे याचा लाभ घेता आला. ह्या कामामुळे शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने 30 ते 40% उत्पन्न वाढल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. अमरावतीच्या वडाळी जंगलाच्या सीमेवर महादेव खोरी परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्याची 2 छोटी पिल्लं सापडली होती. याबद्दलची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं घटनास्थळी धाव घेतली. वनविभागानं बिबट्याची पिल्लं ताब्यात घेतली. ज्या ठिकाणाहून ही पिल्लं ताब्यात घेण्यात आली होती त्याच ठिकाणी आज सकाळी 2 पिल्लांना सोडण्यात आलं. काही वेळानं या पिल्लांची आई तिथे दाखल झाली आणि पिल्लांची आणि आईची भेट देखील झाली. पण असं असलं तरी काही ठिकाणी बिबट्याची दहशत मात्र आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात पिंगाणे धुरखेडा रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण आहे. एका वाहन चालकानं बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं अशी स्थानिकांची मागणी आहे. आणि आता बातमी आहे गणपती बाप्पाच्या बद्दल. बातमी एका गणेश भक्त शिक्षकाची. या शिक्षकानं मागच्या काही वर्षात फळ्यावर लिहिण्याच्या खडूवर गणेशाची विविध रूपं साकारली आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या रांजणी इथले गोरक्ष उकिरडे यांनी आपल्या संग्रही असंख्य गणपती तयार केलेत आणि हे सगळे गणपती त्यांनी खडूवर साकारलेत. गणपती खडूवर कोरण्यासाठी त्यांनी पोती शिवण्याच्या दाभणाचा वापर केला. या शिक्षकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. असंख्य खडू जर पाहिले त्याच्या वेगवेगळ्या गणपतीच्या कलाकृती दिसत आहेत. कसा हा छंद तुम्ही जोपासला? आमचा पारंपरिक व्यवसाय कुंभारकाम. आई आणि आजोबा दोघं गणपती व्यवसाय करायचे किंवा गणपतीच्या मूर्ती करायचे. लहानपणापासून त्यांच्याबरोबर राहून आम्ही गणपती करायला शिकलो. म्हणजे लहानपणी मी त्यांना मदत करायचो. परंतु 2010 नंतर आई गेल्यानंतर कुठंतरी तो व्यवसाय बरेच वर्ष खंडित होता. मग आईची एक आठवण म्हणून, आईची दिलेली एक कलेची देणगी म्हणून मग या गणपतीकडं मन रमलं की मग गणपती करायला मी सुरुवात केली हळूहळू. सुरुवातीला एक गणपती केला, तुटला, दुसरा केला, तुटला, असे अनेक गणपती करताना तुटत. एक गणपती करायचं झालं तर 2-2-2.5 तास एका जागेवर बसून करावं लागतं. थोडी जरी चूक झाली तरी 2-2.5 तासाची मेहनत वाया जाते. पुन्हा मग नव्यानं गणपती तयार करायचा. अशा प्रकारे 200-250 गणपती गेले. मुळातच खडू हा खूप ठिसूळ असतो, त्यावरती तुम्ही हे कोरीव काम करता. केलेल्या कामाला साधारण एका खडूला किती वेळ लागतो एक गणपती कोरण्यासाठी? एक खडू जवळ 1 ते 2-2.5-3 तास लागतात. म्हणजे जरी खूप बारीक जर काम करायचं असेल तर 2.5 ते 3 तास कंटिन्यू बसायचं. कंटिन्यू बसून मग तो पूर्ण होतो. पण त्यात पण असं होतं की शेवटच्या क्षणी एखादा पॉईंट जर कोरताना तुटला तर 2-2.5 तास केलेली मेहनत पूर्ण वाया जाते. मग तसंच खडू पुन्हा बनवायला जरी घेतला तरी तसं बनत नाही. म्हणजे एकदा जे बनवलं म्हणजे युनिक ज्याला आपण म्हणतो एकमेव, मग ते वेगळी डिझाईन काढून मग वेगळा पुन्हा एक तयार करायचं. असं करतो. वेगळ्या पद्धतीचा हा सगळा छंद आहे. आपल्याला माहिती आहे राज्यभर सध्या गणेशाचा उत्सव सुरू आहे आणि अशातच आपण एका या छंदवेड्या वेगळ्या शिक्षकांना भेटलोय ज्यांनी वर्गात शिकवता मुलांना ज्ञानार्जन करता सुद्धा आपल्या घरामध्ये अशा असंख्य खडूंवरती गणपती कोरून आपले संग्रह ठेवलेत. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. कलर्स मराठीवरच्या भाग्य दिले तू मला या मालिकेतील कलाकार वैदेही आणि राजवर्धन यांनी मुंबईतल्या पेशव्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. इथला पर्यावरणपूर्वक देखावा तसंच मूर्ती सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरते. दरम्यान दोन्ही कलाकारांनी बाप्पासमोर नतमस्तक होत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी. बाप्पाच्या या उत्सवात सामील व्हायला मराठी कलाकारही मागे नाही आहेत. कलर्स मराठीचे कलाकार आपल्या सोबत आहेत. तुमची लाडकी वैदेही आणि राज्यवर्धन म्हणजेच विवेक सांगळे आणि पूर्वा फडके. संपूर्ण मुंबईत अगदी अतिशय उत्साहित वातावरण आहे आणि तुम्ही सुद्धा 2 वर्षानंतर या उत्साहाचा भाग होताय. काय सांगशील?
गणपतीबद्दल? नाही, गणपतीबद्दल मी काय सांगायचं हा प्रश्नच आहे, कारण मी प्रॉपर लालबागमधला आहे, लहानाचा जन्मालाच तिथे आलोय, लहानाचा मोठा झालोय, त्यामुळे गणेशोत्सव काय असतं हे मी एक वेगळं काही सांगण्याची गरज नाही, माझ्या रक्तामध्ये आहे ते. खूप 2 वर्ष गेले, 2 वर्ष मिस केलं होतं, ती मजा मिस केली होती. म्हणजे आगमनालाच एक छोटे छोटे आपले बाजे असतात ना, नाशिक बाजा असतो किंवा असे ढोलपथकं वगैरे असतात, आगमनालाच इतकी गर्दी असते किंवा घरोघरचे गणपती जात असतात. 2 वर्ष काहीच घडत नव्हतं यातलं, तर कुठेतरी काहीतरी खूप आयुष्यातला एक मोठा भाग काहीतरी मिस करतोय आपण, असं झालं होतं. पण फायनली यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण साजरा करतोय, खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मंडळात येऊन इतकं मला बरं वाटलंय की हे पहिलं मंडळ, आय गेस मी आता बरीच मंडळं फिरलोय, हे पहिलं मंडळ असेल मुंबईचा पेशवा की जिथे मी पाहिलंय की सगळ्याच गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाहीये या अनुषंगाने इथे बांधल्या गेल्यात. पूर्वा, तू काय सांगशील? मुंबईकर म्हणून विवेकनं सांगितलं, पण एक ठाणेकर म्हणून तुझा गणेशोत्सव कसा असतो? बापरे, खरं तर मुंबईसारखी मजा नाही, हे खरं आहे. पण ठाण्यात आमच्या घरी पण गणपती असतो आणि तो 1.5 दिवसाचा असतो. सो त्या घरची गडबड खूप वेगळी असते, पण असं बाहेर येऊन इतक्या जल्लोषात, इतक्या पॉझिटिव्हिटीने लोक साजरा करतात गणेशोत्सव. सो ह्याच्यात खूप गंमत आहे आणि मुंबईचा गणपती बघायची मजा लहानपणापासूनच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोल्हापुरात गौरी आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक वेशभूषेत चक्क घोड्यावरून गौरींचं आगमन काही ठिकाणी झालं, तर पंचगंगा घाटावर झिम्मा फुगड्यांच्या फेरामध्ये महिला दंग झाल्या होत्या. राज्यभरात आज गौरींचं आगमन होतंय. तब्बल 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्यानं बाजारामध्ये यावर्षी ग्राहकांचा खूप मोठा उत्साह दिसतोय. बाजारामध्ये नवीन साड्या, दागिने, मुखवटे हे सगळं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं, पण हे सामान हातोहात विकलं गेलं असंही दुकानदारांनी आवर्जून सांगितलं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूममध्ये गणपतीची आरती केली. यानंतर त्यांनी न्यूज 18 लोकमतसोबत संवादही साधला. गणेशोत्सव ते राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी थेट चर्चा केली. सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत. नाना पटोलेजी. नाना पटोलेजी, स्वागत आहे. बाप्पांसमोर आपण थोडा गप्पा करणार आहोत. बिलकुल. आणि नेहमीसारख्या तुमच्या त्या गप्पा बेधडक असणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. मुळात चर्चा आता काँग्रेसची जोरदार चर्चा आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आहात. काय चाललंय काँग्रेसमध्ये? काँग्रेसमध्ये फार चांगलं आहे, कारण की आता आपण पाहिलं असेल की जनतेचे प्रश्न घेऊन आमचे नेते राहुल गांधीजी येत्या 7 तारखेपासून कन्याकुमारी ते काश्मीर जवळपास 4,500 किलोमीटरची पदयात्रा या देशामध्ये करतात आहेत. खरं तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या पहिले
देशामध्ये इंग्रजाच्या विरोधात जे काही वातावरण निर्मिती करायची होती त्यावेळेस महात्मा गांधीपासून तर अनेक त्यावेळेच्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी या पद्धतीच्या पदयात्रा करूनच लोकांना इंग्रजाच्या अत्याचारी व्यवस्थेची जाणीव करून दिलेली होती. आणि आता देशामध्ये आपण पाहिलं की गेल्या 8 वर्षामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्या याच्यामध्ये देशाची संविधानिक व्यवस्था असेल, देशाची लोकशाही असेल, देशाच्या सीमा असतील, कृत्रिम महागाई असेल, कृत्रिम बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांवर सातत्यानं होणारा अन्याय. एकीकडे देशातला जनतेवर होणारा अन्याय तुम्ही वाचा फोडताय, पण काँग्रेसमध्ये देखील काही जणांवर अन्याय होतो अशी त्यांची भावना आहे. असं आहे की जे लोक कोणी भावना मांडतात आहेत तेच आपल्या पत्रामध्ये लिहितात आहे की मी या पदावर राहिलो, इतके वर्ष मी खासदार राहिलो, मी इतके वेळेस मंत्री राहिलो, हे सगळं तेच लिहितात आहेत. आता त्यांच्या भावना त्या कोणाच्या इशाऱ्यावर करतात आहेत ते आता सगळ्या देशातल्या लोकांना कळतं आहे. त्याच्यामुळे बिलकुल होत आहे, कारण की अखेरी हा जो G23चा जो काही बेसिक जो ठरलेला होता त्या बेसिकमध्ये आपण पाहतो आहे की अनेक लोकांचं सगळं आता आपण पाहिलं आणि सातत्यानं परवा तर असं म्हटलं की माणुसकी त्याच्याजवळ पाहायला मिळली आम्हाला, माणुसकी काँग्रेसमध्ये पाहायला मिळाली नाही की त्याच्यामुळे या सगळ्या वक्तव्याचा अर्थ आता हे लोकांना कळतं, आपल्यापेक्षा जनतेला जास्त कळतं. नक्कीच. त्याच्यामुळे लोक या सगळ्या गोष्टीचा अर्थ लावतात. आमचे न्यूज 18 लोकमतचे सहकारी देखील आज आपल्यासोबत गप्पा मारायला हजर आहेत. त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. नाना सरांनी उल्लेख केलाच आहे, काँग्रेसमध्ये नाराजांची संख्या वाढते. नाराज नवीन नाही आहेत, नाराज जे ते काँग्रेसचे बरेच जुने सहकारी होते, गुलाम नबी आझाद त्यांच्यासारखे असतील, कपिल सिब्बलसारखे एवढे ज्येष्ठ मंडळी काँग्रेस सोडून गेले आणि जाताना त्यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला. एकंदरीत काय परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये, त्यांच्या बोलण्यातल्या त्यांच्या आरोपांमधली सत्यता काय आहे? सत्यता कमी, असत्यता जास्त आहे. आखरी नवीन जनरेशनला सुद्धा त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे, नवीन जनरेशनच्या सोबत काम करायला पाहिजे, मार्गदर्शक विचारात जायला पाहिजे. पण एक गट काँग्रेसमधला महाराष्ट्रातला जो भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुद्धा संपर्कात आहेत भाजपच्या अशी चर्चा आलेली आहे. ते लवकरच मंत्रिमंडळात सामील होतील इथपर्यंतच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? मूळ प्रश्न असा आहे की नोव्हेंबरमध्ये राहुल गांधींची यात्रा आपल्या महाराष्ट्रात येते आहे आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रीय त्यांच्या नेतृत्वाला हे माहिती आहे की राहुल गांधींची पदयात्रा आणि तिला कसं डायव्हर्ट करता येईल आणि म्हणून काँग्रेसचे अनेक लोक आमच्याकडे येतात आहेत. यात्रेला घाबरून या पद्धतीचं वक्तव्य भाजपकडून केलं जाते आहे एक. आणि जे मूळ मुद्दे घेऊन राहुल गांधीजी ही पदयात्रा करतायत त्या पदयात्रेचा मूळ मुद्दा काय आहे की देश विकून देश चालवणारी व्यवस्था, देशातली संविधानिक व्यवस्था, आज महागाई सर्वसामान्याला जगणं मुश्किल करून ठेवलेली आहे, बेरोजगारी किती प्रमाणात वाढलेली आहे त्याचा अंदाज आता आपल्याला सगळ्यांना येते आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नाला घेऊन आणि जे धर्माच्या नावानं राजकारण करून या देशाला तोडण्याचं काम जे सुरू आहे आणि म्हणून हा देश एकत्रित येऊन देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी राहुल गांधींचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला डायव्हर्ट करण्याचा, मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा हा एक प्रयत्न करून काँग्रेसची लोक तुटतात आहे अशा पद्धतीचा एक आव निर्माण करणं. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे कुठलेही लोक, कुठलाही नेता तुटणार नाही आणि त्या पद्धतीचं कुठलंही वातावरण. मनानं भाजप सोबत आहेत, मतदान त्यांना करतायत आणि त्याच्यावर कारवाई होत नाही. तुम्हाला शल्य ऐकायचं पोहोचले जेव्हा विधान परिषदेत जेव्हा पोहोचायचं तेव्हा शाळेत वर्गात जर उशीर आला एखादा व्यक्ती तर त्याला त्या विद्यार्थ्याला शिक्षक विचारतात, ते हेडमास्टर त्याला पनिशमेंट करणार, तर ते हायकमांड काय करणार त्याला त्याच्यावरचा विश्व आहे. आणि त्याला अशोक चव्हाण साहेबांचा उल्लेख केलात म्हणून तुम्हाला सांगतो की अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की जेव्हा बहुमत सिद्ध झालेलं होतं अध्यक्षाच्या ह्याच्यामध्ये आम्ही आलो, पण त्यावेळेस लॉबी सगळ्या बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आता क्लोज झालेला आहे, त्याला त्या विषयाला काही अर्थ नाही. तुम्ही आश्वासन देणार की कोणीही काँग्रेसचा मंत्री या सरकारसोबत जाणार नाही, काँग्रेसचा नेता कोण जाणार नाही? बिलकुल नाही जाणार, काही जाण्याचं काही कारण पण नाही. आणि मी तुम्हाला एक सांगतो की हे सरकार महाराष्ट्रातलं ईडीचं भाजप प्रणित सरकार हे काही जास्त काळातलं सरकार नाही आहे.
हे जवळपास याच वर्षाच्या शेवटीपर्यंत हे सरकार जाईल. आणि ते का जाणार? कारण की हे सरकारच असंविधानिक सरकार आहे. याचा अनेक कायदेतज्ञांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या पद्धतीने हे संविधानिक पण बहुमत आहे ना त्यांच्याकडे. एक बघा, असंविधानिक बहुमत आणि लोकशाहीचं बहुमत याच्यातला खूप फरक आहे. आता तर लोकांना बोर्ड लावावं लागतं की हे लोकशाहीचं सरकार आहे, जनतेच्या आवडीचं सरकार आहे. हे बोर्ड लावायची गरज असाच आरोप नाना तुमच्यावरती पण होत होता ना, ज्यावेळेला महाविकास आघाडी झाली त्यावेळेला हे म्हणत होते की हे अनैसर्गिक युती असंवैधानिक आहे, कारण की लोकांनी मतदान जे केलं होतं ते शिवसेना भाजपला केलं. दोन गोष्टी आहेत. आम्हाला कोणाचा संसार बिघडून आम्ही काही आमचा संसार थाटत नाही, हा काँग्रेसचा कधीच स्वभाव नाही. आणि माझं मूळ ऐकून घ्या. आम्हाला जनतेने मध्य प्रदेशमध्ये मॅन्डेट दिलं होतं, आम्हाला कर्नाटकमध्ये मॅन्डेट दिलं होतं. काँग्रेसचं बहुमताचं सरकार आलं होतं, कोणाच्या तुकड्या याच्यावर नव्हतं, कुबडीवर. ते सरकार केंद्रीय तपास यंत्रणा आणि कशा केंद्राच्या दबावानं आमचं ते मध्य प्रदेशचं आणि कर्नाटकचं सरकार पाडले हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या, आम्ही मान्य केलं की आम्हाला मॅन्डेट नव्हतं, आम्ही विरोधी पक्षात बसायला आम्ही काही कोणाचं सरकार आम्हाला पाडायचं आहे वगैरे आम्हीच बोललो नाही. पहाटेलाच या लोकांनी सरकार केलं की महाराष्ट्राला काळीमा फासली. आणि ज्यानंतर यांचं बिघडलं 72 तासामध्ये सरकार पुन्हा पडलं आणि मग हे आमच्या नेत्या सोनिया गांधीकडे गेलेत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी सोनिया गांधींनी निर्णय केला. हे वारंवार आम्ही सांगितलं, आम्ही कोणाचं घर तोडायचा प्रयत्न केला नाही. तुमची स्वतःची आवडती कला तुम्ही कुठली जोपासता, त्याही पुढे जाऊन फिजिकल आणि मेंटली फिट राहणं हे अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय असाल तर. आणि त्याची चुणूक अनेक वेळेला ज्यावेळेला तुम्ही माध्यमांना उत्तर देता त्यातून दिसूनही येते. तर त्या संदर्भातला तुमचा फंडा नेमका काय आहे? मी गणपती बाप्पाचं सगळ्यात मोठी एक कला आम्ही घेतलेली आहे. मी हाडामासाचा शेतकरी आहे. आणि हा शेतकरी जो असतो हा एक दाणा टाकून लाखो दाणे काढून आपलं आणि असंख्य लोकांचा उदरनिर्वाह करतो. हा परोपकारी असतो, त्याला माणुसकी असते. आणि ही गणपती बाप्पांनी ती एक विद्या परोपकाराची जी दिलेली आहे ती शेतकऱ्याच्या रूपाने मला दिलेली आहे. आणि प्रामाणिकता हा त्याच्यातला शेतकऱ्याचा जो हे असतो तो मी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला कोणाच्यासाठी घाबरायचं कारण नाही. जे असेल ते लोकांसाठी बोलायचं. आणि म्हणून मी हा जो गणपती बाप्पांनी जो गुण मला शेतकऱ्याचा दिलेला आहे त्याचा मला अभिमान आहे. आणि मी त्या पद्धतीनेच राहिला. आणि वक्तृत्व ही एक कला आहे ना चांगली त्यांच्याकडे. खरं आहे. शेतकरी आणि आता फिटनेस सांगितलं. फिटनेस नाही, ही मला माझ्या आईवडिलांनी दिलेली एक हे आहे. आणि माझ्या आईनी आणि वडिलांनी नेहमी आम्हाला लहानपणापासून सकाळी व्यायाम करणं, योगासनांची आवड आहे की नाही? तर त्याच्यामुळे ते आमच्या आईवडिलांनी आम्हाला त्यावेळेस थोपटून योगासनांची आवड आहे का? आहे. तर ते आमच्या आपले प्रधानमंत्री योगासनांच्या विषयी फार चांगलं मला माझ्या आईवडिलांनी दिलेलं आहे. नाना थँक्यू, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या आमच्या न्यूजरूममध्ये आलात, आमच्या सहकाऱ्यांबरोबर, आमच्या बाप्पांबरोबर 2 मिनिटं क्षण व्यतीत केले. धन्यवाद. आवडलं सगळ्यांसाठी. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.